रत्नागिरीत पावसाचा लपंडाव, भात लागवड रखडल्याने बळीराजा चिंतेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने भात लागवडीची कामे रखडली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 35% भात लागवड पूर्ण झाली असून सुमारे 18,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने लागवड केलेल्या शेतांमध्ये भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे भात पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांत शेतकरी पाटाच्या पाण्यावर भात लागवड करत असले तरी बहुतांश भागात पावसाअभावी कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा आता बळीराजाला लागली आहे. कायम झालेली आहे, पाटाच्या पाण्यावर शेती करताय, काय परिस्थिती आहे? तसं बघायला गेलं तर यावर्षी पेरणीचा हंगाम उशिरा झाल्यामुळे मृग नक्षत्र पूर्ण कोरडं गेलं, त्याच्यामुळे सगळीच कामं उशिरा झाली. त्याच्यामुळे आता काय झालंय, भाताची रोपं तयार झाली आहेत, पण लावणीचा हंगाम चालू झाल्यामुळं आपल्याला पाण्याशिवाय लावणी करता येत नाही. पर्यायी हे पाटाचं पाणी आम्ही आणलंय, पण पाऊस नसेल तर 2 दिवसात हे पाणी नष्ट होणार आणि आमची लावणीची कामं थांबणार आहेत. वर्षभरात किती खर्च झालाय, काय परिस्थिती आहे? वर्षभरात नाही म्हटलं तरी 30-35 हजार रुपये आम्ही खर्च करतो, पण ते आमच्या पदरात काय मिळेल हे आम्ही आता आज सांगू शकत नाही. सगळं निसर्गाच्या हातात आहे. आपलं नाव? योगेश गावडे.